नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर। आज आपण सामान्य ज्ञानचे अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे स्टडी फोकस। आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी विचारणारे अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, परंतु आजच्या प्रश्नामध्ये आपण पर्याय दिलेले नाहीत। आपण आतापर्यंत वेगवेगळे पुस्तक वाचतो, वेगळ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहतो आणि आपला अभ्यास कसा झाला, किती झाला आपण याचे अवलोकन करत नाही। आज तुम्ही एक नोटबुक घेऊन बसा, कोरा पेज, ब्लँक पेज घेऊन बसा आणि पेन पेन्सिल घेऊन बसा। आज आपण 50 प्रश्न घेत आहोत। या 50 प्रश्नांपैकी तुम्ही किती उत्तर देता ते पहा आणि त्याची टक्केवारी काढून पहा। 10, 20, 30 आणि 50 पैकी 50 उत्तर देता का ते आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? भारत। कोणत्या? भारत या देशामध्ये आहे। आपल्या भारत देशामध्ये आपला भारत देश। ठीक आहे, घ्या नेक्स्ट। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर कोणते ठिकाण आहे? इचलकरंजी। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? तर बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? सर्वात जास्त खनिज संपत्ती कोणत्या विभागात आहे असा प्रश्न आहे। तर कोणत्या विभागात आहे? तर आपला विदर्भ। कोणत्या? विदर्भामध्ये सर्वाधिक खनिज संपत्ती आहे। प्रश्न क्रमांक 5 घ्या। प्रश्न क्रमांक 5, सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? किती पडतात? 72। किती? 72। प्रश्न क्रमांक 6, केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा कोणाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो? कोणाच्या शिफारशीनुसार? वित्त आयोग। वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो। प्रश्न क्रमांक 7, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? 24 ऑक्टोबर। कधी? 24 ऑक्टोबर। प्रश्न क्रमांक 8, एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? कोण ठरला आहे? शुभमन गिल। प्रश्न क्रमांक 9, शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कोणते आहे राज्य? तेलंगणा राज्य। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? महाराष्ट्रातील
पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? कोणते आहे? मुंबई. प्रश्न क्रमांक 11, ई लर्निंग म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 11, ई लर्निंग म्हणजे काय? काय आहे? संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील राज्य वृक्ष कोणता? महाराष्ट्रातील राज्य वृक्ष कोणता? तर कोणता आहे? आंबा. आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 13, वर्धा नदीची उपनदी कोणती आहे? वर्धा नदीची उपनदी कोणती आहे? तर निर्गुडा. कोणती नदी आहे? निर्गुडा. प्रश्न क्रमांक 14, सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट आहेत? 7. प्रश्न क्रमांक 15, गोल घुमट ही प्रसिद्ध वस्तू कोणत्या ठिकाणी आहे? गोल घुमट ही प्रसिद्ध वस्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर विजापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कशाची? तर लोहाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 17, चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? व्यंजनाचे प्रकार आपण पाहिले होते. तर तालव्य. आता व्यंजन कोणत्या प्रकारचे आहेत? कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. हो बेटा. हे नोट करून घ्या. यावर आधारित प्रश्न विचारले जातात. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. याच्यावर आधारित कोणताही प्रश्न विचारला या प्रकारचा तर तुम्हाला उत्तर देता येते. पाठच करून ठेवायचं. नोट करून ठेवलं. प्रश्न क्रमांक 18, नेक्स्ट करून घ्या. प्रश्न क्रमांक 18, लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्ष असावे लागते? लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्ष असावे लागते? 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर कोणत्या प्राण्याचे? जिराफ. जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. प्रश्न क्रमांक 20, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर देवमासा. देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21, संगणक शास्त्राचा जनक. संगणक शास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते? तर कोणाला म्हटले जाते? चार्ल्स बॅबेज. चार्ल्स बॅबेज यांना संगणक शास्त्राचा जनक म्हटले जाते. मित्रांनो, संगणक कम्प्युटर या विषयावर काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22, संगणकाच्या यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स भागांना काय म्हणतात? संगणकाच्या यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स भागांना
काय म्हणतात? काय म्हणतात? हार्डवेअर. प्रश्न क्रमांक 23. पहिला सूक्ष्म संगणक कोणता आहे? पहिला सूक्ष्मदर्शक संगणक कोणता आहे? अल्टेयर 8800 8800. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? तर मुंबई. मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. छत्रपती शाहू महाराजाचा अत्यंत हे काय? अत्यंत आवडता क्रीडा प्रकार कोणता? छत्रपती शाहू महाराजांचा कोणता आवडता? कुस्ती हा आवडता क्रीडा प्रकार होता. प्रश्न क्रमांक 26. जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर झाले? जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर झाले? तर 24 तीर्थकर झाले. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. नोट करून ठेवा. प्रश्न महत्वाचे आहे आणि रिपीट सुद्धा झालेले आहेत बरेचसे प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य प्रमुख कोण असतो? तर कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 29. मूलभूत हक्कांचा संरक्षण करता म्हणून कोणास ओळखले जाते? मूलभूत हक्काचा संरक्षण करता म्हणून कोणाला ओळखले जाते? सर्वोच्च न्यायालय. चला नेक्स्ट. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यकुलातील सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर कोणता आहे? गुरु. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? सैनिक पेशी असे म्हणतात त्यांना. कोणत्या पेशी आहेत? तर पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात. चला नेक्स्ट. बॅरोमीटर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात? तर कशाच्या? वायूचा दाब मोजण्यासाठी. प्रश्न क्रमांक 33. भारतीय संविधान केव्हा संमत करण्यात आले? भारतीय संविधान केव्हा संमत करण्यात आले? तर 26 नोव्हेंबर 1949. भारतीय संविधान केव्हा संमत करण्यात आले? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत करण्यात आले. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 34. भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते? भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना. प्रश्न क्रमांक 35. लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? तर
गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य. चला नेक्स्ट घ्या. असहकार चळवळ कधी सुरू झाली? असहकार चळवळ प्रश्न क्रमांक 36 आहे. कधी सुरू झाली? तर 1920. असहकार चळवळ 1930. प्रश्न क्रमांक 37. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर. कुठले? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी अमरण उपोषण कोणी सुरू केले? तर कोणी सुरू केले होते? साने गुरुजी यांनी उपोषण केले. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 38. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी रंगभूमीचे जनक कोणाला? तर विष्णुदास भावे यांना. विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? कोणत्या? तर दुसरा बाजीराव. कोणता? दुसरा बाजीराव. दुसरा बाजीराव यांनी 1802 मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता. प्रश्न क्रमांक 40. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. कोणी केली होती? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. प्रश्न क्रमांक 41. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे सुरू केली होती? 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे सुरू केली होती? तर भिडेवाडामध्ये. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकार स्थापन केले? प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 43. जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण होते? तर ऋषभनाथ हे होते. प्रश्न क्रमांक 44. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष कोणत्या वर्षी स्थापन केला होता? तर 1936 साली. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. खूप साऱ्या एक्झाम मध्ये विचारला होता. कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी. प्रश्न क्रमांक 46. लोकहितवादी कोणास म्हणतात? लोकहितवादी कोणास म्हणतात? गोपाळ हरी देशमुख यांना. प्रश्न क्रमांक 47. पानिपतची लढाई कोणत्या साली कोणत्या वर्षी झाली? पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर 1761. प्रश्न क्रमांक 48. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे कोणत्या राज्यात आहे? हरियाणा मध्ये आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 49. रेड क्लिफ लाईन. रेड क्लिफ लाईन कोणत्या देशाची सीमा आहे?
कोणत्या दोन देशाची सीमा आहे सांगा? भारत पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 50. डिस्कवरी ऑफ इंडिया. काय? डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला होता? तर कोणत्या तुरुंगात लिहिला होता? अहमदनगरच्या तुरुंगामध्ये लिहिला होता. तर मित्रांनो, आता आपण 50 प्रश्न पाहिले होते. 50 प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवले त्याची टक्केवारी काढा आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. किती प्रश्न बरोबर आहे? उद्याच्या भागामध्ये सुद्धा आपण उद्या 10 वाजता आपण क्लास घेणार आहोत. तर उद्याच्या भागामध्ये सुद्धा आपण 50 प्रश्न घेणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा पर्याय दिलेले राहणार नाहीत. ठीक आहे. चला, धन्यवाद.